आलो अगदी नंदरा जांभीर यांच्याकडनं शुभेच्छा येतात. चिकनेवच्या वाडी संघाला पहिलाच बॉल गॅप मधून काढलाय आणि बॉलला पाठवलाय अक्षरशः एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाईल सर जमिनीला दन 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 करत सीमाच्या पलीकडे पहिल्याच बॉलवर वरती ही दमदार सुरुवात करत असताना जयेश यांच्या बॅट मधून मात्र चौकार आलाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत मित्रांनो पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केले जात आहेत. भुई सावरेवाडी त्यांच्या अगेन्स्ट चिकनेची वाडी संघ आहे. ऑन साइडला हा देखील फटका लाजवाब आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे उचलला जातोय जयेश यांच्या माध्यमातून. आणखीन एक वार बॉल सीमारेषा बाहेर 4 धावा. सो मच ऍक्शन रिप्ले लाजवाब होता या ठिकाणी. आधीच सफल झाले आणि त्यानंतर अगदी एक पाय वाकवल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय बैठक शॉट तिथे 4 धावा मिळाल्यात. लगातार मात्र दुसरा चौकार जयेश यांच्या बॅट मधून येतोय. टीमची टोटल 8. रिवर्सचा हा फटका दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे धावा मिळतील 4. बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. त्याच दरम्यान अगदी खडकी संघाचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी सोनू वकीवला सर आपण या ठिकाणी आला असाल तर यायचं आहे व्यासपीठावरती. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार आलेत. पुन्हा एकदा या ठिकाणी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र आता गोलंदाज कमबॅक करतोय अवे फ्रॉम दी बॉडी. बॅट्समन जयेश पासून दूर गोलंदाजी केली जाते आणि हा निर्धाव चेंडू. खरं तर सोनू सरांच्या ठिकाणी आगमन होतोय. खरं तर सातत्याने अंबरनाथ नगरीमध्ये नेहमीच त्यांचा आवाज आपण ऐकतोय. त्यांच्या ठिकाणी आगमन झालाय. फुलरलेनचा चेंडू सरळ बॅटनं बॉलला सरळ पाठवलाय. येस या बॉलवरती एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 13 धावा. सुरुवात चांगली पाहायला मिळाली फलंदाजी करत असताना जयेश यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या षटकातील. पुढल्या स्पॉटचा बॉल सरळ बॅटनं पुन्हा एकदा बॉलला सरळ पाठवलाय. तर त्या सर्कल मध्ये मिडॉनला खेळाडू आहे तिथे चांगली फिल्डिंग. या बॉलवरती अवघी एक सिंगल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकात धुवाधार बॅटिंग. पहिल्याच ओव्हरमध्ये लगातार 3 बॉलमध्ये 3 चौकार आणि त्यानंतर केलेला हा पलटवार गोलंदाजानं. अगदी रामदासनं चांगला कमबॅक केला शेवटला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. त्याच दरम्यान आम्ही डोनेवाडी टीमच्या कॅप्टनला विनंती करू आपण व्यासपीठावरती यायचं आहे. चला डोनेवाडी टीम आपण आपल्या कॅप्टनला लगेच पाठवायचं आहे. पहिला षटक कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये खरं तर चढाव उतार होताना आपण पाहिलेत. सुरुवातीला धाबा आल्या परंतु त्यानंतर शेवटच्या 3 बॉलवरती चांगला कमबॅक राहिलाय गोलंदाज रामदासचा. पिटूचा आता हे षटक क्रमांक 2. गोलंदाज सनीला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. मॅच ऑन. सध्या तरी सचिनला आपण शांत पाहतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉलला अगदी खेचून पाठवला डीप मध्ये. तिथे आपण बघा खेळाडू पोहोचतील परंतु या बॉलवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. सातत्याने
धाबा जमा करण्याचं काम या ठिकाणी अष्टविनायक ग्रुप चिकणीचे बडे संघ करत असताना जेव्हा जेव्हा चिकणीचे बडे संघ खेळतोय घरच्या मैदानावरती देते तेव्हा तेव्हा नेहमी सातत्याने जे ग्रामस्थ मंडळ आहेत नवके खेळाडू आहेत त्या आवर्जून या मैदानावरती येतात आणि सर्व ग्रामस्थांचं आणि नवक्या खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेचलाय फटका लाजवाब स्वीट साऊंड ऑफ द बॅट बॉल फरार लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकार. फटका होता स्टँड अँड डिलिव्हर आणि स्टँड अँड डिस्पॅच त्या ठिकाणी केलं गेलं. वन्स अगेन बिगिट केलंय परंतु बॉल अगदी मिड विकेट क्षेत्रात जातोय. तिथे खेळाडू आहेत एका टप्प्यावरती बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी सध्या तरी मिस फिल्डिंग होती त्या ठिकाणी परंतु लगेचच कमबॅक केलं जात आहे. परंतु या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सातत्याने आपण पाहतोय धावा जमा करत असताना 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 24 या धावा फलकावरती. स्पर्धेचा आज पहिला दिवस स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषक 2025-26 हे पर्व आपण पाहतोय. अगदी संपूर्ण आयोजन कमिटी आमची जय वाघोबा क्रिकेट संघ चापेवाडी बी संघ आणि चापेवाडी संघ सर्वांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू कारण की भरपूर चांगली ही स्पर्धा सातत्याने मैदानाची सजावट असेल व त्यानंतर खेळाडू कक्ष त्यानंतर प्रेक्षकांसाठी देखील पवेलियन आहेत. परंतु इथून आता या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सनी कमबॅक करतोय आपल्या टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या त्यानंतर या षटकात एक षटकार येऊन देखील चांगला कमबॅक राहिलाय. आताचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम दी बॉडी चेंडू होता परंतु इथून हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर ऑनलाईन प्रेक्षक आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहतोय ब्रदर्स स्पोर्ट्स अँड लाईव्ह इव्हेंट वरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर नक्कीच ऑनलाईन प्रेक्षकांच्या माध्यमातून अगदी नारायण पारधी सर स्पर्धा पाहत आहेत त्यांच्या माध्यमातून नक्कीच आमच्यासाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचं खरं तर मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात बिनबाद 24 धावा. मॅच क्रमांक या ठिकाणी तिसरी पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत एका साइडला भुई सावरेवाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट चिखलीचेवाडी संघ आहे. मात्र दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. पहिल्या षटकात जास्त दाबाला परंतु त्यानंतर कमबॅक चांगला झालाय. षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल गोलंदाजी करत असताना श्याम यांना आपण पाहतोय पहिलाच बॉल अवे फ्रॉम दी बॉडी. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक एक्स्ट्रा धाव इथनं धाव फलकावरती ऍड केली जाते. टीमची टोटल 25 धावा. सातत्याने फिल्डिंग देखील आता इथून चेंज केली जाते टीम भुई सावरे संघाच्या माध्यमातून. आताचा हा चेंडू गुडलेन स्पॉट वरती होता. कट करण्याचा प्रयत्न इथून करायचा होता परंतु त्यानंतर बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अगदी फिल्डिंगचा जर विचार केला तर आतापर्यंत चांगली फिल्डिंग सेटल केलेली आहे. अगदी 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला असे हे 5 खेळाडू आहेत. फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होते परंतु या ठिकाणी खेळाडू पोहोचतील तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली फिल्डिंग आहे परंतु पुन्हा 2 धावा. सध्या तरी जयेश सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम इथे गोलंदाज श्याम करत असताना 2 मिळाल्यात. 2च्या मदतीने टीमची टोटल
27 धाबा आहेत. इथे पुन्हा एकदा लाईन पाहिली जाते. यस, आताचा हा चेंडू पंचाने नो घोषित केलाय, परंतु यस रिटर्न क्रीजचा हा चेंडू आहे. ओव्हरस्टेप या ठिकाणी केली जाते. यस, रिटर्न क्रीजचा ओव्हरस्टेपचा हा नो बॉल आहे. खेळपट्टीच्या बाहेर आहे सर. ओके, यस, या ठिकाणी खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू आणि तिथे नो बॉल. आता फ्री हिट. आताचा चेंडू, यस, पुन्हा एकदा नो बॉल. आता बीमर बॉल फेकलाय आणि त्यावरती तडाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेशच्या बॅट मधून षटकार येतोय. 1+6 तब्बल 7 धाबा आता धाव फलकावरती ऍड होत आहेत. हॅलो, फ्री हिटचा हा बॉल ऑन साइडला आपण बघतो टर्न केलाय. तिथे आपण बघतो डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग, परंतु या बॉलवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 36 धावा. आतापर्यंत चांगली बॅटिंग, कंट्रोल बॅटिंग पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची जास्त घाई केली जात नाहीये. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय, फटका प्रतिम, सरळ बॉल जाईल कॅमेरामॅनच्या दिशेने. बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिनच्या बॅट मधून षटकार. रिप्ले लाजवाब होता. अगदी डोळ्यासमोर हा चेंडू होता. पुन्हा एकदा यॉर्कर लेन, पुन्हा एकदा खोदून काढलाय. तिथे डीप मध्ये खेळाडू आहेत. सनी होते. चांगली फिल्डिंग सनी यांच्या माध्यमातून, परंतु या बॉलवरती एकच सिंगल. 43 धाबा धाव फलकावरती आहेत. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या षटकात मात्र धावाच पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकात देखील 14 आल्या. सेकंड ओव्हर मध्ये पाहिलं तर 10 आल्या आणि त्यानंतर या तिसऱ्या षटकात आतापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना श्याम या गोलंदाजानं शेवटचा बॉल ऑन साइडला किसलाय, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, तिथे जजमेंट चांगलं आणि आता मात्र इथून पहिला विकेटचा पतन. जयेशनं चांगली सुरुवात केली, पुन्हा ती सुरुवात ठेवायची होती आणि त्यानंतर आता इथे बाद होत आहेत. जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. आज 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना चिकनची वडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 43 या धाव फलकावरती. आता उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अर्थातच अजूनही 2 षटके इथून बाकी आहेत. ज्या प्रकारे बॅटिंग होते ना, जर का असेच बॅटिंग शेवटच्याही षटकापर्यंत राहिली तर 70च्याही पलीकडे जाऊ शकते. इथे शॉर्ट ऑफ लेन बॉल डीप मध्ये घडलंय काय, सोपी कॅच होती, जज करायचं होतं. इथे वारंवार चुका होतात. इथे देखील रनआउटची संधी होती एकाच बॉल वरती. मात्र दोनही खेळाडूंना मी तर म्हणेन संधी मिळाली, एक रनआउट आणि आता मात्र कॅचची. मात्र एकाच येस मागील बॉल वरती 3 धावा कंप्लीट देखील झालेल्या आहेत. खर तर सावरेवाडी संघाच्या माध्यमातून मी तर म्हणे थोड्या चुका होत आहेत मॅच मध्ये. इथे शॉर्ट ऑफ लेन, जेलची संधी, बॉल नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. प्रयत्न चांगले झाले होते स्वतः गोलंदाजांच्या माध्यमातून. हनुमान होते त्यांच्याकडनं चांगल्या प्रयत्न झाले, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातामध्ये सापडला नाहीये. परंतु पुन्हा 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विकेट आल्यानंतर इथून सिंगल डबल वरती सध्या नियंत्रण केले जात आहे.
चिखलेचीवाडी संघाच्या माध्यमातून 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 48 रन्स 48 धावा धावफलकावरती आहेत. लो फुल टॉस इथे आपण पाहतोय सरळ बॅटनं बॉलला डीप मध्ये पाठवला आहे, तिथे देखील मिस फिल्डिंग. लगातार या षटकामध्ये मी तर म्हणेन 3 बॉल आणि 3ही बॉल वरती सध्या तरी मिस फिल्डिंग पाहायला मिळते. इथून सावरवाडी संघाला सातत्यानं आता क्वालिटीचा क्रिकेट खेळावं लागेल, सातत्यानं चांगला क्रिकेट खेळावं लागेल. समोरील संघाला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. अगदी कॅप्टननं सांगितलं होतं की आम्ही 5 भाऊ आहेत, 5ही भाऊ आम्ही गोलंदाजी करतोय, परंतु आता इथून एखाद्या तरी बंधूला एखाद्या तरी भाऊला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावं लागेल. वेगवान चेंडू परंतु इष्टांच्या मागे चांगली फील्डिंग पाहायला मिळते. यस, इथे पंचांचा इशारा लेग बाईच्या माध्यमातून 1 धाव मिळेल सिंगलच्या मदतीने. 50 अप अर्थातच 51 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 50 गाठली आहे बॅटिंग करत असताना चिकणीचीवाडी या संघानं. नेक्स्ट मॅच खडकी आणि त्यांच्या अगेन्स्ट शील ठाकूरवाडी आहे. दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करायचे आहे. इथे घडलंय काय, कॅच होते यशांच्या मागे परंतु तिथे झाले चूक आणि इथे आणखीन एक मात्र मी तर म्हणेन मिसफील्डच्या माध्यमातून मिळतील या 4 धावा. सो मच. चौकाराच्या मदतीने 55 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते. अगदी या प्रकारे बॅटिंग झाली तर अगदी प्रोजेक्टेड स्कोर आहे तो 70च्या पलीकडे दाखवतोय. गुडलेस बॅटचा बॉल सरळ बॅटने बॉलला पाठवलं डीप मध्ये, लॉंग ऑफला तिथे खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते या ठिकाणी. यस, ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच. शील ठाकूरवाडी संघ आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचा आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खडकी संघ अगदी सोनू सर या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेत आहेत. नक्कीच त्यांचा देखील आवाज आज आपण पाहणार आहात. आज स्वप्ने लावाले देखील आहेत, त्यानंतर अमोल वीर देखील आहेत, मी स्वतः आहे प्रसाद सबारे. आज जबल 4 ते 5 समालोचक आणि इथे राजेंद्र दादा देखील आहेत, ते देखील चांगलं समालोचन करतात. सातत्याने सामने असतात तेव्हा ते नक्कीच आवर्जून मात्र त्यांचा आवाज आपण ऐकतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर जय वाघोबा क्रिकेट संघ चापेवाडी ब आयोजित स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषक, अगदी या टीमचा ट्रम्प कार्ड म्हणजेच गुरुनाथ उघडे होते आणि त्यांच्या नावाची ही स्पर्धा. अगदी गुरुनाथ अगदी पाहिलं तर आपल्यातून निघून गेलेत. खरं तर अगदी गुरुनाथ नक्कीच आपल्यातून निघून गेले आणि त्यांच्या नावाची ही स्पर्धा या ठिकाणी चापेवाडी संघाच्या माध्यमातून आयोजित केली जाते. त्यांच्या नावाला उजाला देण्याचं काम मात्र त्यांची आता संपूर्ण टीम करते. मॅच ऑन. षटक क्रमांक 5 गोलंदाज रामदास. पहिलाच बॉल फुलर लेंथ ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये बॉल आहे, तिथे खेळाडू पोहोचतील शेवटच्या मोमेंटला. इथे घडलंय काय, दोघांच्याही मधून बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. हॅलो, इथून आज आपण पाहतात खरं तर बॅटिंग करत असताना सचिन चांगली बॅटिंग करतोय. इथे फुलटॉस बॉल त्याला देखील पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईन मध्ये जाईल सरळ
सीमर्स आपलीकडे आणखीन एक लगातारचा हा दुसरा बिग हिट षटकार. चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. सचिनचा विचार केला तर 15 बॉल त्यांना फेस केलेत आणि 15 बॉल मध्ये 42 धावा बनवल्यात. इथून सचिन अर्धशतकीय इनिंग साकारेल का? परंतु इथे हा चेंडू समोर होता, इष्टांसमोर हा चेंडू होता, मिस झाले. परंतु तदनंतर गोलंदाजांना सरळ त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. सचिन बॅक टू द पवेलियन. सचिनची बॅटिंग आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात. अप्रतिम बॅटिंग. 16 बॉल 42 धावा बनवल्यात. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये झालंय. खरं तर सलामीवीर बॅटर सचिन चांगली कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी. नवीन बॅटर दीपक. हा फटका चांगला आहे. हलक्या हाताने बॉलला सरळ पाठवला डीप मध्ये. तिथे डीप मध्ये खेळाडू आहेत. इथे ऑन द स्टंप हा थ्रो आणि त्यानंतर आता इथून चांगलं जजमेंट. आणखीन एक विकेटचं पतन. 1 रन प्लस रन आउट. दीपक बॅक टू द पॅव्हिलियन. ठाकूरवाडी संघानं यस शील ठाकूरवाडी संघ अभिनंदन. टॉस जिंकलाय परंतु अजूनही मॅच बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकला, आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिले बॅटिंग करू. अगदी टॉस जिंकल्यानंतर ठारचे नाही बॅटिंग करण्याचा आहे. समोरचा संघ खडकी संघ आहे. कधी तुमची मॅच झालेली आहे का एकमेकांच्या अगेन्स्ट? हो झाले, 2-3 वेळा झाले. आम्ही जिंकलोय. परंतु या मॅच मध्ये आता मजा येईल. कोणता संघ पुन्हा एकदा जिंकणार? परंतु समोरचा संघ खडकी आहे. बॅटिंग करत असताना तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट किती धाबा संख्येचा टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? 50 तारीख बनवू कमीत कमी. 50 पर्यंत बनवाल. परंतु तुमच्या टीम मध्ये असा कोणता बॅटर आहे जर का तो मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत जर का थांबला तर 50 पेक्षा जास्त धाबा देखील तो बनवू शकतो? बबलू दरोडा, रमेश दरोडा, अजून मी एक आहे. म्हणजेच बॅटिंग लाईनअप चांगले आहे. नक्कीच समोरच्या टीमला तुम्ही नक्कीच चांगली फाईट देऊ शकता. परंतु या स्पर्धेविषयी, या आयोजनाविषयी तुम्ही काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे आणि खूप चांगला आहे. आम्हाला खेळण्यात दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा. आपण जाऊयात खडकी टीमच्या कॅप्टनकडे. सोनू सर, तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? आमचा निर्णय खरं तर शतरक्षणाचा असता आणि आम्हाला जे हवंय ते मिळालंय. ते हवं इथे मिळालंय. खरं तर समोरच्या टीमनं मागील सांगितलं की मागील 2 ते 3 मॅच मध्ये त्यांनी तुम्हाला पराभूत केलंय. परंतु या मॅच मध्ये तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट काय गेम प्लॅनिंग केलंय? समोरच्या टीमला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी आम्ही 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी 40च्या आत म्हणजे तुमच्याकडे गोलंदाज असेल, मग तो कोणत्या गोलंदाजाकडे तुम्ही अपेक्षा कराल की तो जर मैदानाच्या आतमध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली, महत्वाचे विकेट त्याने काढले, तर नक्की तुम्ही समोरच्या टीमला कमी धावसंख्येत रोखू शकता? कोणता गोलंदाज असेल? खास करून आमचा पॉवर प्लेचा पहिलं षटक टाकणारा अक्षय असतो आणि अक्षयवरती आमच्या संपूर्ण जबाबदारी आम्ही देऊ आणि आमचा संपूर्ण कॉन्फिडन्स त्या गोलंदाजावरती की त्याने चांगली गोलंदाजी करावी. आणि खरं तर अश्विन ठाकरवाडी या संघाच्या कॅप्टनने देखील सांगितलं की आम्ही त्यांना 2-3 वेळा पराभव स्वीकारला आम्ही देखील. परंतु या मॅच मातीसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करू त्याच्या अगेन्स्ट जिंकण्यासाठी. मॅच भरपूर महत्वाची आहे. शेवटचा प्रश्न, या स्पर्धेविषयी तुम्ही काय म्हणाल? खरं तर ही स्पर्धा म्हटली तर एक चांगली स्पर्धा आहे. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ या विभागात म्हटली तर आत्तापर्यंत अशी कोणती स्पर्धा झालेली नाही आहे. आणि खरं तर स्वर्गीय गुरुनाथ उघडा एक स्टार खेळाडू होता आणि त्यांच्या नावाला उजाळा देण्याकरिता ही स्पर्धा भरवली गेली आहे. मी संपूर्ण टीमचा आणि आयोजकांचा आभार व्यक्त करीन, ज्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलण्याची फार मोठी संधी दिली आणि त्यानंतर खेळण्याची देखील फार मोठी संधी दिली आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना पुढील मॅचसाठी शुभेच्छा देऊयात. टॉस जिंकला या ठिकाणी शील ठाकूरवाडी संघानं आणि बॅटिंगचा निर्णय केला. यस, जाऊयात माझ्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, थँक्यू सो मच प्रसाद, आभारी. आणि त्याचनंतर 2 संघाचे कॅप्टन उत्तरार्धाला सुरुवात होता. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करायचे भोईसावरे बडी टीमला. पहिला चेंडू खोलला टाकला होता, समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. ऑल ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात द्या. चांगलं क्षेत्ररक्षक राहिला जाता.
एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं संघ एक अकाउंट ओपन केला जातो. भुईसावरेवाडी या संघाला जर आपण पाहायला गेलो तर 30 चेंडू मध्ये उत्तरार्धामध्ये बनवायच्या धावसंख्या 74 धावा बनवायचे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतो. आक्रमण करावा लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. पहिला सामना देखील आपण पाहिला होता. खैरवाडी संघानं बनवल्या होत्या 72 धाबा. मात्र त्या चेस करत असताना मात्र त्याच्या विरोधामध्ये संघ आपण ताडवाडी पाहिला होता. त्या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र या मॅच मध्ये आता चांगली फलंदाजी करावी लागेल. उत्तरार्धामध्ये इथून फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांना, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हनुमानला पण पाहतो आणि समोर सोबतीला फलंदाज श्यामला पण पाहतो. ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज अनिलला, अनिल साहेबला परकटचा देखना स्ट्रोक गलीमधून बॉलला काढला जातोय. बॉल चाललाय गोळीच्या वेगानं सीमा पार येतोय. या मॅच मधील इनिंग मधील पहिला दमदार चौकार. सो मच डीजा, मोठाले फटक्यांची गरज आहे. आक्रमण करावे लागतील. प्रत्येक बॉलवरती फुल टॉस होता. फुल टॉसला अगत मित्र म्हणून आगाज करायचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र बॅटची थोडीशी कडा लागली जात्या. स्वेरलेगला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. बॅकअप दमदार राहिलं. फेकी अचूक आले. एक सिंगल आल्या. सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरसावला जाईल. धाव फलकेवरती 6 या आकड्यावरती पोहोचला जातोय. पहिल्या षटकाचा विचार केला. मानंट्री पॉवर प्लेचे पहिलं षटक आणि त्यामध्ये तटा सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफची व्यवस्था ही जरूर आपण पाहतोय. अनिलच्या षटकामधील 2 चेंडूंचा अजूनही खेळ बॅलन्स आहे. एखाद 2 मोठा फटका येणं महत्वाचं असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मागे स्टंपच्या मागे चुका जरूर पाहायला मिळतात. खोलात टाकलेला चेंडू, वारंवार यॉर्कर चेंडू फेकण्याचे प्रयत्न गोलंदाज जानीच्या माध्यमातून केला जातोय. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाजी करणारा संघ चिकणीची वाडी संघ आपण पाहतोय. काल देखील या संघाला आम्ही हरिग्रामच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. दुसऱ्या फेरीमध्ये त्या संघाला पराभूत व्हावं लागला होता. मात्र त्या मॅच मध्ये, त्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण जरूर पाहिला होता. या स्पर्धेमध्ये अगदी घरच्या मैदानावरती खेळायचा आणि त्या अनुषंगानं फलंदाजी तितकीच दमदार आपण पाहिली होती. पहिल्या इनिंग मध्ये जर फलंदाज विचार केला सचिनचा, तब्बल 42 धावा एकट्यानं बनवल्या. सोबतीला फलंदाज जयेशला पाहिला होता. 22 धावांची एक बहादर इनिंग त्याच्या बॅटमध्ये आली होती. यावेळी मिड विकेटला उडवला जातोय. शतरक्षक तैनात होता. मात्र एक साधा सोपा झेल सोडला जातोय आणि झेल नंतर मात्र इथून लगेच एक धाव वेगाने कन्वर्ट केले. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक संपला जातोय. पहिला 6 चेंडूंचा खेळ संपला जातोय. 6 चेंडू मध्ये पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणारा बोईसरवाडी संघ पोहोचलाय धावफलकेवरती. 7 त्या आकड्यावरती लॉस ऑफ 0 विकेट. गोलंदाजी मार्क वरती चिनूला आपण पाहतो. मात्र त्याच्या हातामध्ये संघाच्या संघनायकांना विश्वास दाखवला. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाईल का? पहिल्या षटकामध्ये अनिलचा बोलबाला राहिला. त्यामध्ये फक्त 7 धावा खर्च केला. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय चाफेवाडी गावाचा सुपुत्र ज्ञानेश्वर उघडे, याला पण जरूर पाहतोय. समालोचकाचा पाठीचा कणा कोण असतो तर सातत्यानं आपण निश्चित नाव घेऊ शकतो स्कोरर मित्र, आणि त्याच्या माध्यमातून चांगलं कार्य स्पर्धेमध्ये लागला जातोय. पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र तोपर्यंत सिंगल धाव वेगाने कन्वर्ट केली. मोठे फटके येत नाही. या सिंगल डबलला प्राधान्य दिला जातो. मी तर म्हणेन इथून या फलंदाजांना आता आक्रमण करावं लागेल. मोठे फटक्याची नितांत गरज आहे इथून फलंदाजी करत असताना भुईसवारी टीमला. मात्र त्या माध्यमातून चांगली फलंदाजी देखील केली जाईल का? आता हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना विचारला जाईल. फटका बसला जातोय, उंच गेला, एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये पकडला झेल आणि संपलाय. फलंदाज सलामीवीर आपण पाहतोय हनुमान, धक्का लागला जातोय. पहिला श्यामच्या खेळीचा अंत.
थँक्यू डीजा. टीमची धावसंख्या 8. या धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन, महत्वाची विकेट श्याम बाद झालाय. गोलंदाज चिनू तयार आहे. वन्स अगेन जलची नामी संधी, शतरक्षक तैनात आहे. वन मोर विकेट डाऊन, बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला जातोय. बॅटिंग करत असताना भोई सबारेवाडी टीमला. शिवाजी महाराजांचं सुमधुर संगीत आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. छान अवघ 50 वर्ष लाभला, छान हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असे आपण पाहतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेजीव छत्रपती शिवाजी महाराजांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून करूया तिवार मानाचा मुजरा, जिथे जाऊया मॅच भरपूर महत्वाची. आजच्या दिवसामधील ही तिसरी लढाई पहिल्या फेरीमध्ये आपण पाहतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपू, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डावकुरी आताचा फलंदाजा, मात्र त्याच्या बॅटमधनं धावा येतील का? समोर चिनूला आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन फसवा चेंडू रिलीज केला होता. अगदी आपण पाहतोय या गोलंदाजाच्या माध्यमातून अक्कू टप्प्याचा बॉल जरूर होता. गतीमध्ये परिवर्तन, व्हेरिएशन पाहायला मिळाला. टप्पा पडला, थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतो. स्टँडच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट चेंडूची सांगता पहिला चेंडू निर्धाव खेळला जातोय. दीपू ऑन स्ट्राईक, तर सोबतीला हनुमानला पण पाहतोय. 74 धावेचा टार्गेट आहे, मात्र तो चेस करत असताना पूर्णपणे मैदानावरती संघ अडचणीमध्ये सापडला जातो. यावेळेचा चेंडू ऑल ऑन द कार्पेट आपण पाहतोय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातो. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून घरच्या मैदानावरती खेळ करतोय चिखणीची वाडी संघ आणि त्याच्या प्रतिस्पर्धे पाहुणा संघ हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. चांगला खेळ राहिला आतापर्यंत मित्र म्हणे चिखणीची वाडी संघाच्या माध्यमातून, ज्यामध्ये पहिल्या डावामध्ये सचिनची लाजवाब बॅटिंग राहिली होती. तब्बल विचार केला तर अर्धशतकापासून अवघ्या 8 धावा कमी राहिल्या होत्या आणि तिथून खऱ्या अर्थाने त्याची फलंदाजी ही जर आपल्याला पाहायला मिळाली होती. गोलंदाज तयार, फुल टॉस बॉल, त्यावरती केलाय वार, मात्र एलिव्हेशन पाहावं लागेल आणि बॉल जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पार ठोकलाय फलंदाज हनुमान चौकार. तेरा धावा धावफलकेवरती येणारे 18 बॉल आणि विजय करतात अजूनही बनवायच्यात 61 धावा. 18 चेंडू 61 धावा बनवल्या जातील का, हा देखील प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर विचारला जाईल. स्पर्धेचा विचार केला तर अगदी जबरदस्त स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे. अगदी जर आपण पाहायला गेलो तर अगदी 1.5 ते 2 लाखाला लाजवेल अशी स्पर्धा. या स्पर्धेकडे निश्चित आपण पाहूया, कारण चमचमणाऱ्या चषकाचा विचार केला तर अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये इतके चांगले चषक पाहायला मिळत नाही. मात्र आज खऱ्या अर्थानं चापेवाडी संघाचं मी आभार व्यक्त करेन. इतकं चांगला प्लॅटफॉर्म आपल्या आदिवासी खेळाडूंसाठी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलाय. जाऊया मॅच कडे, जिथे सामना मैदानावरती आपण पाहतोय. डावखुरी आताचा फलंदाज दीपूसाठी फुल टॉस होता. 18 मध्ये 61 धावसंख्येची गरज होती. लॉंग ऑन मध्ये खेळले जात आहेत. क्षेत्ररक्षण तिकडे भरपूर चांगलं पाहायला मिळालंय. तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. 2 धावेने संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती 15 या आकड्यावरती जरूर पाहायला मिळेल. सिंगल डबलला काही होणार नाही. मी तर म्हणेन मोठे फटके लगवावे लागतील. चौकार षटकारांची भाषा आता मैदानाच्या आतमध्ये बोलावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. दीपू तयाऱ्या, ह्या विलिमिस टायमिंग शॉट, पुन्हा एकदा फटका बसला. विकेट किपर येतोय चेंडू खाली, पकडला जातोय जल, संपला जातोय फलंदाज दीपूचा खेळ.
थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे, सुमधुर संगीत जरूर आपल्याला डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. स्पर्धेचा विचार केला ब्रदर स्पोर्ट या वाहिनीच्या माध्यमातून अगदी ही स्पर्धा 7 समुद्र पार करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. फुल टॉस होता, त्याला उडवला जातोय, मात्र पंचांचा इशारा नो बॉल. हाईट फॅक्टरचा नो चेंडू फेकला जातो. या चेंडूवरती षटकार येणं भरपूर महत्वाचं होतं. 2 धावा वेगानं 2+1 अशा 3 धावा मिळल्या जातील. 3 धावेनं संघ पुढे सरसावला जाईल धावफलकेवरती. 18 या आकड्यावरती आपण पाहतोय 16 चेंडू आणि अजूनही 56 धावा संख्येचं समीकरण. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स आहे. चिकणीचीवाडी संघ गोलंदाजी करतोय. फ्रीटचा चेंडू जरीर होता, बॅटशी कडा. एस्टनच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः विकेट किपरला पाहतोय. तोपर्यंत एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली. एका सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती 19 या आकड्यावरती पोहोचला जातोय, ज्यामध्ये 3 विकेट जरूर प्राप्त केल्यात चिकणीचीवाडी संघानं. 15 बॉलचा खेळ बॅलन्स, अजूनही 55 धावा बनवायचे आहेत. चांगली फलंदाजी करावी लागेल, चौकार षटकार मारावे लागेल, तर सामना मात्र आपल्याला बोईसरवाडी संघाच्या बाजूनं जरूर पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, गती भरपूर पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केले जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. ज्या अनुषंगानं तिसरं षटक फेकण्यासाठी करिता मैदानावरती अनिलला आपण पाहतोय. ज्या अनिलनं पहिलं षटक हाताळलं होतं, मात्र तो अनिल पुन्हा एकदा या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. तिसरं षटक आहे, त्यामध्ये अगदी आपण पाहायला गेलो तर तटाल सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक हे जरूर आपण पाहतोय. त्यामध्ये गोलंदाजी दमदार राहिली जाते. अजूनही या 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल पहा. 4 चेंडूचा खेळ संपला जातोय. तिसरं षटक प्रगती पथावरती. आडव्या बॅटला यावेळी आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग जुळलं नाही आणि क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. विकेटचं पतन, धक्का क्रमांक लागला जातोय. 4था बॅटिंग करत असताना बोईसरवाडी टीमला. सोमच ढीजा. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. ज्यानं स्वतःचं कुटुंब विसरून देखील ज्यानं जनतेच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होता. ह्यावेळी फटका सुरू केला, लॉंग ऑनला उडवलाय, क्लिअर केलाय. समोर ब्लॅक स्क्रीनच्या वरतून बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार साधावा. समीकरणाचा विचार केला. 12 बॉल 49 धाबा. आता चांगली फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, इथून आक्रमण करावा लागेल. जर विचार करायला गेला तर 74 धाबा बनवायच्या होत्या. उत्तरार्धामध्ये फलंदाजी करत असताना बोईसवारेवाडी टीमला, मात्र त्यामध्ये आपण नजर फिरवली तर 25 वरती संघ पोहोचलाय आणि ज्यामध्ये 4 महत्वाचे विकेट देखील प्राप्त केलेत. चांगली गोलंदाजी चिकणीचीवाडी संघाच्या माध्यमातून ही पाहायला मिळाली. 12 चेंडू 49चं समीकरण. गोलंदाज झालाय, गोलंदाजी मार्क वरती जयेश खोला टाकला होता, पॅड वरती फटका सुरेख्या, एलिव्हेशन कम्या. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, बॅकअप पै तितकंच दमदार राहिला जातोय. दुसऱ्यासाठी फेकी खराब आहे, दुसऱ्यासाठी निघाले होते आणि पंचांनी रेफर केलाय. तिसऱ्या पंचांकडे चेक केला जाईल. स्क्रीन वरती ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जरूर घर बसल्या प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवतो. मात्र इथून पंचांचा डिसिजन आलाय की तिसऱ्या पंचांकडे चेक केलं जाईल, स्क्रीन वरती पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांमध्ये चेक जरूर केला जातो. स्क्रीन वरती निश्चित आपण पाहतोय फेकी अचूक होती, ज्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाजाने चेंडू ज्यावेळी फेकला होता, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जरूर पाहिला होता. चेक जरूर केला जातोय. सामना महत्वाचा आहे, विकेट ही तितकीच महत्वाची आहे, पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांचा इशारा, OUT, बॅट्समन आउट, धक्का लागला जाईल. इथून 5वा
भोईसेवाडी टीमला लागला जातोय. इथून 5 बाद धक्का ज्यामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. इनॅक्शन मध्ये ज्या फलंदाजांना आपण पाहिला होता तो फलंदाज ज्यावेळी बाद होत असताना पाहतोय. रामदासच्या खेळीचा अंत होत असताना आपण पाहतोय संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जातोय. 5 षटकांचे सामने मॅच मध्ये जरूर आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. मात्र तितकंच दमदार खेळ घरच्या मैदानावरती चिकणीचवाडी संघाच्या माध्यमातून राहिलाय. 74 धाव्यांचा डोंगर उभा केला गेला होता. मात्र निम्मा संघ गारद झालाय. 11 चेंडू आणि अजूनही विजय करतात बनवायच्या 48 धावा. 11 चेंडू 48 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी तिखट केली जाते. फलंदाजांना आपल्या गोलंदाजच्या तालावरती रोखलं जातोय. याचं एकमेव कारण या मैदानाचा अभ्यास बराचसा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. टीम चिकणीचवाडी संघाला हवेली खराब चेंडू पंच इशारा करतील इट्स वाईड बॉल. वन बाउन्स वॉर्निंग देखील दिली जाईल. इथून गोलंदाजाला पण पाहतोय जयेश. त्या गोलंदाजाला पण पाहतोय. सध्याच्या घडीला हे नाव सातत्यानं चर्चेत सातत्यानं घेतलं जातोय आणि त्याच्या माध्यमातून खेळही तितकाच दमदार राहिलाय. अनेक स्पर्धेमध्ये घरच्या मैदानावरती अगदी आपण पाहतोय चाफेवाडीची स्पर्धा स्वर्गीय गुरु उघडे स्मृती चषक आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ चाफेवाडी चिकणीचीवाडी संघाच्या माध्यमातून केला जातो. फटका मिस टायमिंग होता. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. नो मॅच स्टँड मध्ये चेंडू लँड होता. तोपर्यंत मिळाल्या 2 धाबा. 2 धाबेने संघ पुढे सरसावला. धाव फलकेवरती 29 च्या आकड्यावरती ज्यामध्ये विकेट 5 झालेत. समीकरण राहिलं जातं 10 चेंडू विजय करता अजूनही 45 धावा संख्येचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती जयेश तयाऱ्या. विठ्ठल साठी यावेळेचा चेंडू वेगवान होता. चांगला चेंडू रिलीज केला जातो. विठ्ठलला देखील मैदानाच्या आतमध्ये शांत केला जातो. ही नेट नंबर आपण पाहिला तर 7व्या क्रमांकावरती विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि इथून मात्र त्याला देखील शांत केलं जात आहे. समीकरण अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने. 9 चेंडू अजूनही मी तर म्हणेन फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने. मात्र 9 चेंडूंमध्ये अजूनही 45 बनवायच्या. फुलटॉस होता. आघात करण्याचा प्रयत्न पॅड वरती आदळला जातोय आणि पंचांचा इशारा. पंच फलंदाज बाद. पंचांचा इशारा बॅट्समन बाद होईल. धक्का लागला जाईल इथून 6 केला जातो. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तैनात द्या. चांगली फेकी पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धाबा वेगाने कन्वर्ट केला जात आहेत. चांगली रनिंग दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगला ताळमेळ पाहायला मिळतो. 2 धाबेने संघ पुढे सरसावला जाईल. धाव फलकेवरती 31 च्या आकड्यावरती पोहोचला जाईल. समीकरण मात्र जर आपण पाहायला गेलो तर आता एकतर्फी मॅच मैदानाच्या आतमध्ये चिकणीचवाडी संघाने बाजूनं झुकत चालल्या. 7 चेंडू 43चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अजून पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा बॉल. हो खराब गोलंदाजी. 9 चेंडू फेकला जाईल. शेवटच्या चेंडूवरती मात्र खराब गोलंदाजी केली जाते. या चेंडूवरती जरी षटकार आला असता तरी सामना मी तर म्हणेन भोईसवारीवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळाला असता. कारण शेवटच्या षटकामध्ये काही घडू शकलं असतं आणि ज्यामध्ये 1-2 खराब बॉलही आले असते आणि मात्र ते चित्र घडलं असतं. मात्र तोपर्यंत जाऊया मॅचकडे. बॅटची थोडीशी कडा लागली जात्या. सिली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तोपर्यंत षटक क्रमांक 4 देखील संपला जातो. 4 षटकांचा वादळी खेळ संपला जातोय. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करणारा भोईसवारीवाडी संघ जाऊन पोहोचला धावफलकेवरती 33 ज्यामध्ये विकेट प्राप्त केले. 6 येणारे 6 बॉल. समीकरण राहिला अजूनही 41 धावसंख्येत. धावी संख्येचं समीकरण अजूनही मॅच मध्ये हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एकतर्फी सामना होणार का? या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल का? पूर्णपणे संघ गारद झालाय. ज्यामध्ये आपण पाहतोय उत्तर दर्यामध्ये फलंदाजी करतोय भोईसवारीवाडी. या संघाला पूर्णपणे शांत केलं जाते. घरच्या मैदानावरची चिकणीचीवाडी संघाचा चांगला परफॉर्मन्स राहिलाय. मात्र नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक
5वं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गणेशला पण पाहतोय. मात्र गणेशच्या माध्यमातून कुठल्या रीतीने गोलंदाजी केली जाईल एकतर्फी सामना जरूर पाहिला. मात्र या षटकामध्ये एखाद दोन खराब चेंडू फेकले त्यावर ते आक्रमण केला तर मग सामना भोईसवारीवाडी संघाच्या बाजूनं हे झुकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र त्या रीतीची गोलंदाजी केली जाईल का नाही. फुल टॉस होता. अंपायर सिग्नल वाईट बॉल. डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणार अवांतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळेल. अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती नजर फिरवली तर 34 वरती पोहोचला जातो. 34 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. 6 विकेट प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी या गोलंदाजच्या माध्यमातून केली जाते. खोला टाकला होता बॅक टू द बॉलर. असा फटका पण पाहतो डायरेक्ट हिट. कदाचित स्टँड वरती चेंडू आदळला असता तर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र गोलंदाज गणेशच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलोत्रेमध्ये चेंडू अडवला. आणि एक धाव वेगाने 5 चेंडू 39 धावा संख्येची अजूनही समीकरण. 5 चेंडू 39 धावा बनल्या जातील का. इथून त्या धावा बनल्या तर एक वेगळं चित्र वेगळं विक्रम वेगळं इतिहास या स्पर्धेमध्ये घडलं जाईल. पण तसं होऊ देणार नाही कारण घरच्या मैदानावरती खेळतोय चिकनीची वाडी आणि बऱ्याचशा वर्षाचा अनुभव या मैदानाचा त्यांना आपण जरूर पाहतोय. आणि आज अनुभव मात्र पणाला लावला जातोय. चांगली गोलंदाजी केली चारही गोलंदाजानं. मात्र याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या अनिलनं. चिनूचं दुसरं षटक आपण पाहिलं होतं त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 6. फॉट कॅच. हो 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 जबरदस्त झेल पकडला. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं होता जयेशच्या माध्यमातून एका हातानं झेल टिपलाय आणि फलंदाज ज्यावेळी बाद होतोय धक्का क्रमांक 7 लागला जातोय. विठ्ठलच्या केळीचा अंत. काम गोलंदाजाच्या माध्यमातून केला. पहिला असं वाटत होतं की भोईसवारी वाडी संघ हा सामना एकतर्फी जिंकवण्याचा प्रयत्न करेल मात्र ते चित्र पाहायला मिळालं नाही आणि त्यामध्ये गोलंदाजी तिखट पाहायला मिळाली होती. फुल टॉस त्यावरती केलाय बार आणि बॉल चाललाय लॉंग ऑन मिड विकेटच्या वरतून. षटकार +1 नो बॉल. 7 धावा मिळतील. चेक केला जाईल फिल्डिंग डिपार्टमेंट रिव्ह्यू. इट्स ओके. धावा मिळल्या जात या रीतीची फलंदाजी करणं पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये महत्वाच्या होत्या. मात्र या षटकामध्ये जर आपण पाहायला गेला तर अगदी औपचारिकता शिल्लक या. फुलटॉस जरूर होता मात्र हाईट फॅक्टरचा चेक जरूर केला जातो. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मनोज उघडे सरांना जरूर आपण पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं घडवली जाते. स्वर्गीय गुरु उघडा यांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांचं नाव अमर राहण्यासाठी मात्र यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पाडली जाते. नो बॉल. तिसऱ्या पंचांचं डिसिजन. नो चेंडू फेकलाय. 6+1 7 धावा मिळतील. 7 धावेने संघ पोहोचलाय 42. 42 वरती समीकरण 3 चेंडू 32. बॅटची कडा लागली जाते. गलीमध्ये खराब क्षेत्ररक्षण. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सेकंड स्लिपच्या क्षेत्ररक्षकाचं बॅकअप चांगलं राहिला मात्र तोपर्यंत आपण जर का पाहायला गेलं तर एक धावेने संघ पुढे सरसावला जाईल. धावफलकेवरती 43 या आकड्यावरती पोहोचला जातोय. समीकरण मधील आपण जर का विचार केला मॅच मध्ये फक्त आणि फक्त समीकरणाचा मात्र चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये समोर खेळला जातोय. मिडान मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झेल सोडला जातोय. अद्यापर्यंत ही चेंडू पकडला जातोय. सामन्यामधील फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये राहिली चिकणीचवाडी टीमच्या माध्यमातून. शेवटचा बॉल 30 धाव संख्येची गरज आहे. शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने फेकला जाईल गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. एक चेंडू 30चं समीकरण. चांगला चेंडू पाहायला मिळतो. वेगवान गुडलेन स्पोर्ट वरती चेंडू आदळला जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसरला जातोय. डार्ट चेंडूची सांगता आणि इथून सामना जिंकला जातोय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना संपन्न होत असताना आपण पाहतोय आणि सामना जिंकलाय इथून टीम चिकणीचीवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन. सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन मॅन आर्मी एकटा लढला. 16 चेंडू 42 धावांची लाजवाब इनिंग साकारली. तो सचिन ठरलाय सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच.